जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेवरून राजकारण तापले असून अजितदादा राष्ट्रवादीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या व्हीपच्या पत्रावरून पुन्हा गटबाजी उफाळून आली आहे। गटनेत्याकडे व्हीपचे अधिकार असणं आवश्यक होतं, मात्र जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी व्हीपचे अधिकार स्वतःकडे घेतल्याने निदर्शनास आले। त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जोरदार वादंग झालं। मात्र चर्चेनंतर व्हीपच्या अधिकाराबाबतचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना बदलून देण्याचा निर्णय घेण्यात आला। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड 18 मार्च रोजी होणार आहे। पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्यात। महायुती आणि महाविकास आघाडीकडून सत्तेसाठी जोरदार प्रयत्न केले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे। गट स्थापन करून गटनेत्याची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती, मात्र व्हीपचे अधिकार जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याकडे असल्याचे नेत्यांच्या लक्षात आलं। जिल्हा परिषदेसाठी गटनेता निवडल्यानंतर कायद्याने व्हीपचे अधिकार गटनेत्याला प्राप्त होतात, मात्र जिल्हाध्यक्षांनी स्वतःकडे घेतल्याने गटबाजी उफाळून आली। अजितराव घोरपडे आणि विलासराव जगताप यांनी नाराजी व्यक्त केली। जे नियमानुसार आहे त्यानुसारच कार्यवाही करण्याची विनंती केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या पत्रातील चुकीबद्दल वादंग झाले। त्यानंतर नेत्यांमधील चर्चेनंतर जिल्हाध्यक्ष पाटील यांनी पत्र बदलून देण्याबाबत सहमती दर्शवली। व्हीपच्या अधिकाराबाबतची चूक जिल्हाधिकारी काकडे यांच्याही निदर्शनास आली आहे। त्यांच्याकडून गटनेता अधिकाराबाबतचे पत्र बदलून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत।